हळू हळू हळू. अरे हळू घ्या हो, हळू घ्या, थोडं हळू घ्या ना. काय होत नाही जमून राहील चालवा तुम्ही चालवा हकला जम्मा हकला हा हकलून राहिला तुम्ही नका कुतू इकडे मागा मी बसू ना बहीण मामी करून टाका मला बोल चला गाडीला कुतवा लावा दाबा ऍक्सिलेटर झाबरू चाललं बे लवकर झालं नाही का तू अजून काय हो सकाळी कोंबड्यासारखे बोलून राहिले घरासमोर काय का झाबरूले का तू मी तुला कालपासून सांगितलं राजा का आपल्या 9 वाजता जायचं म्हणून ड्रायव्हिंग शिकायले आणि तू आता उठून राहिला का बैताडा वाजले का उठू अबे बैताडा झाबऱ्याले का डोक्यावर सूर्य आला तू आला तरी तू झोपून राहायचं 9 वाजेपर्यंत का बे तुला का म्हणजे माणूस म्हणावा काय म्हणावा काही समजून नाही राहिलं मला चालले का कर लवकर तयारी कर ना चाल बुवा पटकन तू बस आता खुरमुंडी धुतो तुमच्या सोबत येतो का बोलतो झाबऱ्या तुला खुरमुंडी आणली का बे अहो खुरमुंडी माहीसवाली हो म्हणजे पायात धुतो जरासं तोंडावर पाणी मारतो बा येतो तुमच्या सोबत असं तुझी खुरमुंडी होय का पण मामी मला वाटलं आता मागे जमून बाई इथं हे बाय तोंड बी धू जरा बाय वास मारून राहिला हो सारच धुतो तुमचं बी धुवून द्यावं लागते का नाही म्या धुतलाय बरोबर तू काही त्याची काळजी करू नको आणि आंघोळ नावाची बी नाही काही गोष्ट असते म्हटलं जगामध्ये हे माहिती आहे का तुले आंघोळ फांगोळ सब अंधश्रद्धा आहे पण मामी हप्त्यातून एक दिवस आंघोळ करताना मला शिकून राहिले का अरे स्वतःच पहा पहिले आपलं ठेवायचं झाकून न दुसऱ्याचं पाहायचं वाकून मला काही ते वाकून पाहायचा एवढा इंटरेस्ट नाही आहे आता बघू 8:30 वाजले पटकन तयारी कर जसा असशील तसा चाल माझ्यासोबत बस तुम्ही 5 मिनिटं थांबा 10 मिनिटं चालू अबे मी काही 10 मिनिटं थांबत नाही मी काय म्हणतो आजपर्यंत तुला कवा कपडे घातले पाहिजे आता कपडे घालून निघणार आहे बाहेर जसा असशील तसाच चालणार राजा चाला ना मग मला काय म्हणलं तेच पाहिजे चाल मग हा तुम्ही दोघे जण नाही का तुमचे मामा त्या गाडीत जाऊन बसा मोरे सरांच्या त्या गाडी निघून राहिली जा बसा लवकर जा शिका लवकर गाडी नमस्कार गुरुजी अरे नमस्कार आले का तुम्ही हा बरं झालं टाइमवर आले तर बरं तुमचा पहिला टप्पा आला जमा करून टाका बसा आता निघणार आपण गाडी घेऊन गुरुजी हवा मी काही दुसऱ्याच्या गाडीत बसत नाही रे बा मला गाडी तुम्हीच शिकवा माय द्रोणाचार्य तुम्हीच असले पाहिजे अरे बापरे हे द्रोणाचार्य का काही बोलता राजो शांताराम भाऊ बाई टप्पा गिप्पा हुकला आपला पैशाचा तर हे अंगठा मागून घ्या तुमचा अबे लेखा झाबरू जरासं चढवा लागते त्याला हरभऱ्याच्या झाडावर मग गाडी थोडीशी चांगली शिकवते आपल्याला हो हरभऱ्याच्या झाडावर चढ आपण अंगठा सामावून ठेव जा अबे मी बंदा गाव सांभाळतो लेखा आणि तू अंगठ्याची गोष्ट करू राहिला मापुढं चुप बस आता फक्त चालन सर मग आता कोणाची वाट पाहता राजो चला पटकन चला तुमचे पैसे जे आहे पहिला हप्ता आता मी गाडीतच देऊन देतो बरं चला गाडीकडे चला हा हे गाडी तुम्हाला चालवायला शिकायला लागते शांताराम भाऊ अरे बा हे एवढी भंगार गाडी शिकवता का जरा शिफ्ट गिफ्ट काढा दे जरा ही नवीन गाडी शिकवा बा काय गुरुजी तुम्ही मला तोला मोलाची तर गाडी शिकवा राजो माझ्या घरी फॉर्च्युनर गाडी आहे मला फॉर्च्युनर गाडी चालवता आली पाहिजे ना हे वाली गाडी तर माझा नातू चालवते हो राजा बहीण मामी शकुंतला एक्सप्रेस काले शिकवता दुसरी शिकवा मला अरे बा गाडी सर्व सारखंच राहते गेस स्टेरिंग सर्व आलं तुम्हाला हँडल तुमचा हात गीत साफ झाला मग दुसरी गाडी देतो तुम्हाला बरं असं म्हणता का ठीक आहे ना बा काही हरकत नाही चला बसायचं का गाडीत मग हो या अंदर बसा हा तर शांताराम भाऊ आता बेसिक माहिती समजून घ्या हे कार चालवणे आणि टू व्हीलर चालवणे जवळपास सारखंच आहे फक्त हातातलं पायात आहे आणि पायातलं हातात आहे आता पहा इथं हे खाली तुम्हाला दिसून आलं ना हे पॅड 3 पॅड आहे इथं ए बी आणि सी हा हो दिसून राहिला आणि डी ई एफ कुठे आहे हो अरे ते तेवढेच पार्ट आहे 3च पार्ट आहे ते 3 पॅड आहे ए म्हणजे ऍक्सिलेटर बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच हा असं आहे का ते एबीसी बरोबर आहे पण मी शाळेत शिकलो होतो राजू मी एबीसी आता तुम्ही शिकून राहिले बा अरे मनात खोटा काय हो 1 2 लिहून आहे त्याच्या ते बी धड लिहून नाही एक खाली तर एक वर अरे खुटा होय ना ते गेअर होय ना ते गेअर टाकला तिथे ना ते कुठून आणलो हे गाडी आहे फॉर्च्युनर आहे हे द्या करता तुमच्याकडे गेअर नाही का आमच्या गाडीला आहे ते गेअर पण आमच्या गाडीचं कसं लहानच सुटकाड आहे तुमचं वाला लंबा सकाट आहे ना त्यामुळे कसं वैकून आला आम्हाला तर ते जाऊ द्या आता पहा मी काय म्हणतो ते चांगलं ध्यानपूर्वक लक्षपूर्वक आहे का ठीक आहे आता काय करायचं आपण गाडी चालू केली का पहिले नाही का क्लच दाबाचा क्लच दाबला का हळूच नाही का पहिला गेअर टाकायचा आणि मग हळू क्लच सोडायचा आणि ऍक्सिलेटरवर पाय आपला दाबत ठेवायचा भलत दाबादुबीचं काम आहे दाबादुबीचा विषय आहे का त्याच्यात 1 नंबर माहीर होतो मी लहानपणी तर दाबादुबी एवढी खेळली का मला कोणीच हरवलं नाही त्याच्यामध्ये कोणीच हरवलं नाही बहीण मामीन हरवलेल्या गजासारखा तर मार खात होते म्हणजे तुम्ही त्याच्यात काय एवढे भबकारून राहिले इकडं बहीण मामी तो तुकाराम काका तर सांगे मला भल्ला पाहत होता म्हणे तुम्हाला तो दाबादुबीत तो तुकाराम तर मला विरोधी पक्षातलाच होय बे त्याला कोवा माय चांगलं पाहणं झालं का अरे देवा कोणा लोकात फसलो काय गोष्टी करते इथं काय गोष्टी चालू ओ शांताराम भाऊ गाडी शिकायची होय का नाही का तुमच्याच गोष्टी सरत नाही राजू इथं 1 घंटा इथंच टाइमपास करून राहील तुम्ही हो बरोबर आहे साहेब तुमचं बरं जाऊ द्या ठेवायला मावशी जाऊ द्या बा आता तुम्ही सांगा मला आता पुढचं कसं काय करायचं होतं थोडीशी चालून दाखवा हा तर मी काय म्हणतो आता मी थोडीशी गाडी चालवून दाखवतो मग तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसवतो मग झोका तुम्ही चालवत जा थोडसे ग्राउंड मध्ये 1-2 चक्रा मारून वापस येऊन जाऊ ठीक आहे
हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला ना गुरुजी चला. हा पहा शांताराम भाऊ, मी सांगितल्याप्रमाणे बिलकुल गेअर टाकला, क्लच सोडला, ऍक्सिलेटर दिलं, अशी गाडी चालवायची. लक्ष आपल्या समोर असलं पाहिजे शांताराम भाऊ. चालवता का तुम्ही आता सांगा? हो गुरुजी, तुमचं पाहू सबच शिकलो मी, कसं काय करायचं, गिअर क्लच सबच समजलं मला. आता चालू द्या मला तुम्ही गाडी. चालवासाठी आलो मी इथं. हा बसता मग, थांबू गाडी. कायले गाडी बिडी थांबवा लागते. शांताराम भाऊ तुम्ही व्हा इकडं, चेरिंग गिरिंग पकडा व्हा इकडे साईडले. आणि तुम्ही नाही काय गुरुजी, तुम्ही इकडल्या साईडले होऊन जा. अरे चालू गाडी सीट बदलावं लागते का राजू? एवढी रिस्क घ्यायची आहे का? अहो खतरो के खिलाडीच आहे ना शांताराम भाऊ. दुसरं काय वाटणार का? मामुलीचीच वाटली का तुम्हाला ते? अबे झाबरे, आपल्या रोडनं गाडी चालवायची आहे, मोजक्या कुळामध्ये नाही जायचं आपल्याला गाडी घेऊन. शांताराम भाऊ तुम्हाला आताच सांगतो, गाडी थांबवली तर मी खाली उतरतो आणि डबल तुमच्यासोबत येत नाही. मला तुम्ही अशी सीट चेंज करून दाखवा. काले का झाबरू, चालू गाडीत कशी सीट बदलवणार आहे बे? कशी बदलायची काय बदलायची मला काय माहित नाही, पण एकदा गाडी चालू झाली का थांबवायची नाही. तुम्ही जर एका बाबाची औलाद असाल ना तर सीट बदलून दाखवा मला, तेव्हा कुठं मानतो मी तुम्हाला. नाही तर तुम्ही फुसके फास आहे म्हणायचं, काहीच अर्थ नाही तुमच्या जीवनाले. अबे टिकलो तसले का माझ्या जीवनाले अर्थ आहे ना काय काही नाही बे. तू नाही का एवढ्या जिद्दीला नको पेटत जाऊ झाबरू. बरं गुरुजी या तुम्ही इकडं, थोडीशी गाडी आरामात घ्या, आपण दोघं असे इकडं तिकडं होऊन जाऊ. माझे एअरपोर्ट कुठून आले रे बा हे? बरं हे आजच्या दिवस या, तुम्ही दुसऱ्या दिवस पासून ते चौधरी सर आणि ते मोरे सर याच्या सोबत जात जा बा. हो ना, जातो ना त्याच्या सोबत जातो, त्याला बी शिकून टाकतो आम्ही गाडी. बरं या शांताराम भाऊ, या गाडी जोगारा घेऊन आलो मी, या इकडे या. पहा बरं जमलं नाही का? चालवा शांताराम भाऊ चालवा, अजून 5 वाजा मार, 5 अजून आता हनुमान गेर टाकायच्यात. अरे हळू हळू हळू, अरे हळू घ्या हो, हळू घ्या, थोडं हळू घ्या ना. काय होत नाही जमून राहील. चालवा 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 तुम्ही, चालवा हकला जम्मा, हकला हा हकलून राहिला तुम्ही नका कुतू इकडे मागा मी बसू ना, बहीण मामी करून टाका मला बोल. चला गाडीला कुतवा, लावा दाबा ऍक्सिलेटर दाबा पुन्हा. अरे देवा, धोकान चालवा, अरे धोकान चालव शांताराम भाऊ, धोकान चालवा. आता शेवटचा दिवस नका करू राजू मावाला. अरे तो माणूस आला पायदा. अबे हराम घोराले का दुरून चालत जा थोडसा, बहीण मनामध्ये घुसते नाही गुरुजी लोक. अहो तो बरोबर चालला, आपण रॉंग साईड चाललो राजू. आता काय सांगा? अरे थांबा भाऊ, शांताराम भाऊ थांबवा. जमून राहिली ना हो, आता तुम्ही हातात घेतली गाडी, पाहता कशी इकडे तिकडे अशी कट मारत नाही का, पाक कशी काढतो तिथून. अरे बड्या एक नंबर, शाबास रे शांताराम. बे हरामखोरा, तू एवढा का मी मला शांताराम म्हणून राहिला? साहेब समजून राहिला का मी स्वतःला मागच्या सीटवर बसला तर? अरे मागं नका पाहू, तुम्ही समोर पाहा ना राजू. तुम्ही स्टेरिंग बिरिंग सोडून मागावं, समोर पहा, ते कोंबडी आली पहा. कोंबड्यानं बघायला भेटे का? वाघ माणूस आहे ना, वाघ माणूस आहे. चालव शांताराम भाऊ तुम्ही. हो चालून राहिलो, काही टेन्शन घेऊ नका झाबरू, मस्त चालून राहिलो मी गाडी. काही झटके गिटके लागत आहे का तुला जास्तीचे? हा काही झटके बिटके नाही. तुम्ही हनुमान गेर टाका पहिले, हनुमान गेर टाका तुम्ही. गुरुजी हनुमान गेर कुठे सांगा पटकन, आता टाकून द्या तुम्ही. अरे कुठं हनुमान गिरणं, कुठं काय राहते राजू? काहीच नाही राहत तसं. त्या मामी कोणा येडपड्याच्या मागं लागलो वा, आज मरतो काय का? अहो शांताराम भाऊ झोकानं घ्या, हो झोकानं घ्या. हो द्या माझ्याकडे, द्या गाडी. लय हुशार आहे गुरुजी तुम्ही. मी का तुम्हाला गाडी चालवायचे पैसे देऊन राहिलो का? मला चालवायची आहे गाडी. बरोबर आहे शांताराम भाऊ. वाढवा जरा स्पीड वाढवा जराची, हवा नाही लागून राहिली. अबे हवा नाही, अबे खिडकी उघडते तवा लागत ना तुला हवा. खिडकी बंद आहे वाटते. बरं ठीक आहे. काले का झाबरू, तुला एवढे समजत नाही का बे? खिडकी उघडायची म्हणून ले का गुलुलीच्या गोष्टीसाठी गुरुजीला त्रास देऊन राहिला तू? तुमच्यात काय लेपतलो देवा, आज मरतोच मी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर. उतारायलो काय बरोबर चालवा. ओ पहा ते पहा समोर. एखादी गाडी नाही येऊन राहिली च्या बहीण कशी सोय होऊन जाते बंगला आजची. आता गाडीचा आवाज येऊन राहिला, आता जमते गेम. कोण होय का 10 रुपयाला हातात गाडी चालून राहिला? अरे वा आली वाटते, जवळ आली वाटते. चला प्यारा लागते. 1 2 3. अरे मारली रे, माय कोंबडी मारली रे. अरे निघ रे, कोण रे तू? निघ रे बाहेर, निघ रे. का होय बे, काय झालं तुले? कायले बोंबून राहिला एवढा? काय झालं? माई एवढी मोठी कोंबडी मारली तुम्ही, मला विचारून राहिले काय झालं म्हणून? कुठे बे तुझी कोंबडी? सांगून राहिला इथं मारली म्हणून. भोकली बे काय झाले काय? चक्कर खाली पहा बरं तुमच्या. बहीण कोणाची कोंबडी होती? हो चम्माय, मी हे कोंबडी कशी गेली चम्माय? मी इथं तरी तुम्हाला म्हणत होतो मी, समोर कोंबडी आहे बघा, इकडे तिकडे पहा, माणसं पहा, तरी तुम्ही ऐकत नव्हते शांताराम भाऊ. काय शांताराम भाऊ, तुम्ही बहीण एवढ्या जोराने चालवत असते का गाडी? बहीण मी लगेचच पार्टी बदलली तुला तर झाबले. तूच तर म्हणाले काय हकला हनुमान गेर टाका पैवा करून. हा म्हणजे मी सांगलं ना तुम्ही ऐकलं? हे असं राहते का? मी का तुम्हाला कोंबडी मारायला सांगली होती का त्याची? अभि पण माही काहीच गलती नाही झाबरूले का त्याच्यामध्ये. मी बरोबर चाललो होतो ना, खुला रस्ता होता ना, हे भडकनच उडून आली ना कोंबडी अंगावर. भडकन उडून आली अंगावर तुमच्या? नाही, अरे इथंच होती कोंबडी, माही खेळ राहिली तिथं ग्राउंड वर खेळायचं, आणि तुम्ही येऊन तिथे ग्राउंड मध्ये येऊन दिली मारून राहिले. अरे राजा, माही काहीच गलती नाही. मी का सांगू तुला, मी बरोबर गाडी चालवत होतो, पण ते डायरेक्ट उडून आली ना गाडी खाली. अरे काय नाही झुम्या, तुला घुमो घामो करताय. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, यानं सोडली ती कोंबडी. मी पाहिलं ना बाबा, मी होतो नाही उभा. अरे का राजा काही म्हणून राहिला तू? माही काय दुश्मनी आहे का त्या कोंबडी सोबत? मी तिला डायरेक्ट उडवणार आहे तर. अहो तुम्हीच मारली ना बहीण, माझ्या डोळ्यासमोर तर उडवलं तिला तुम्ही. सोन्या मला त्याच्यातले पैसे आले थोडेसे. हो देतो, चुपचाप राहतो. फक्त नाही का तुलाच पाहिला असं म्हणत जा. अरे पण नाही उडवली राजा मी का मुद्दा म्हणून करणार आहे का रे काही बी गोष्ट अशा? शपथ घेऊ का आता राजा कोणा देवाची? सांग तू.
शपथ फेपतचं मला काही सांगू नका तुम्ही. माझी कोंबडी उडवली तुम्ही, मला पैसे द्या. मला 1500 रुपये द्या तुम्ही आता. ओ गुरुजी सांगा ना तुम्ही यायला समजून जरासं. माझी काहीच गलती नव्हती ना राजू याच्यात. हा मी काय सांगणार आहो आता, बस गाडी चालवायची होतं, मोठा जोर येत होता तुम्हाला. आता पहा तुमचं तुम्ही, मला काय घेणं नाही तुमचं. ते 5 बसा तुम्हाला किती रुपये द्यायचे आणि काय द्यायचे ते निपटून टाका तुम्ही तुमचं. मला बाकी गोष्टी सांगूच नका शांताराम भाऊ तुम्ही. मला 1500 रुपये फेका लवकर या लवकर. अबे 1500 रुपयाची का कोंबडी का बोकड्या वय झोल्या का भाई? कोंबडीच होय ना ते, का सोन्याच्या अंडे दिम राहिली होती ते? ए बाबू सोन्या बिन्याच्या गोष्टी नको कर तू. ते लाडाची कोंबडी होती माली. किती खर्च केला त्याच्यावर माहिती आहे का तुले? 2 लसीकरण झालं तिथं कोरोनाचे. मला कोंबडीला 2 लसीकरण गेले का? अबे मग आता बूस्टर डोस बी देऊन दे तिले. आता काय बूस्टर डोस देणार आहे भाई? शांताराम भाऊ नसतं तिले बूस्टर डोस देऊन द्यायला लागता. अरे बा सुम्या ठीक आहे, ते नुकसान झालं मला मान्य आहे, पण का 1500 रुपये मागत असते का बे? 200-300 रुपये घे आणि निपटून टाकीतस. ते काय मला सांगू नका तुम्ही. इथं पांड्याला द्याला ते जाऊ दे. मला 1500 पाहिजे म्हणजे पाहिजे. बे सुम्या आता तुला जेवढे देऊन राहिले पैसे तेवढे घे. जास्त शहाणपणा करू नको, नाही तर 1 रुपया भेटणार नाही तुला. आता सांगतो तुला काय करायचं तर करून घेतो मग. हे बघ सुम्या आता मी काय म्हणतो आहे, 200-300 नाही 400-500 रुपये घे. 600 रुपये घेऊन गे लागलेस आणि सोडून दे आता इथं. 600-200 नाही, एक काम करा तुम्ही. तुम्ही आता आमच्या गावातले चांगले प्रतिष्ठित नागरिक आहे. तुम्ही एक काम करा, 1000 रुपये देऊन द्या आणि विषय मोकळा करून टाका इथं. अबे 1000 रुपये जास्त होतील सुम्या त्या कोंबडीच्या मानानं. पण अर्धा किलोची कोंबडी नाही राजा तू, आणि 1000 रुपये सांगू राहिला तू. अहो ते कोंबडी अंड्यावरची होती म्हणलं. 7 लेकरं देणार होती म्हणलं. ते 7 लेकराचं तुम्ही अनाथ केलं हे माहिती का तुम्हाला? अबे अंडे म्हणजे लेकरू होते का लेका? अर्धे तुझे गंदे निघले का अंडे? काही बोलले का सुम्या तू? काय राजा शांताराम भाऊ, 1000 रुपयाची अवकात नाही राजा तुमची. अबे सुम्या आल्या का? अवकात कोणाची काढून आला बे तू? शांताराम भाऊ 1000 रुपये नाही 1500 रुपये फेका लागायच्या तोंडावर. बरं ठीक आहे जाऊ दे बा, मिटून टाका. इथं 1000 रुपये म्हणतात 1000 रुपये देतो तुले, पण हे कोंबडी मी घेऊन जाईन सांगू राहिलो आत्ताच. अरे वा जमलं वाटते. आज लागतं वाटते आपली पार्टीची सोय. बरं ठीक आहे देऊन द्या 1000 रुपये. आता कसं आपल्या घरी ये तू आत्ताच आणि घेऊन जा 1000 रुपये. आणि हेवा तुला आत्ताच सांगू राहिलो, पूर्ण कोंबड्या नाही का तुला बेंडून ठेवत जा. पुन्हा जर मग गाडी गेली कोंबडी आली तर 1 रुपया दिन नाही तुला सांगू राहिलो. हो ना ठीक आहे ना. झाबरू कोंबडी उचल गाडीत टाक आणि आज संध्याकाळी इथे मस्त चिकन पार्टीच करून टाकू. गुरुजी या मग चिकन खाले. अरे बा नका, धन्यवाद तुमच्या पाया पडतो. याच्या पुढे तुम्हाला शिकवत बी नाही बा, तुम्ही माझ्याजवळ शिकायला येऊ बी नका. मी काही तुमचा द्रोणाचार्य नाही, तुम्ही माझी एकलव्य नाही. जाऊ द्या बा, माफ करा. यावेळेस आलो, पुढच्या वेळेस काही येऊ नका बा. बरं मी काय म्हणतो, आता येऊ का? जाऊ का गाडी घेऊन आता? हो ते पहिल्या टप्प्याचे पैसे देऊन द्या मला. आता गाडी शिकवत नाही तुम्ही तर, आणि घेऊन जा गाडी. आता तर मला सब माहितच झालं क्लच गीज एबीसी काय तुमची. तर आता मी घरच्याच गाडीवर शिकतो ना माझी गाडी. हो बा ठीक आहे. या जन्मात भेटले 7 जन्मात भेटू नका, आणि वरे नका भेटू बा तुम्ही. झाबरू उचल इले. आज मस्त मसाले गिसाले लावून नाही की इले मस्त पैकी तंदुरी करू याची. काय तंदुरी फंदुरी मजा आहे. चांगलं चिकन रस्सा करू बढिया. बरं बाबा तू या मतानं. मंडळी मी काय म्हणतो, तुम्ही राजू आमचे एवढे व्हिडिओ पाहता, आम्हाला एवढं प्रेम देता, पण नाही का सबस्क्राईब काही करत नाही राजू. सबस्क्राईब करून द्या थोडस, आणि आम्हाला पण खुश करून टाका. हो सबस्क्राईबचं बटन दाबून द्या राजू, आणि लाईकचं बी दाब द्या बरं. आणि ते घंटी आहे साईडले ते बी दाबून द्या टुचकन. आणि मी काय म्हणतो, पुढचा व्हिडिओ आहे आपला चिकन पार्टीचा, ते पाहायला विसरू नका. आणि हो सर्वाले आमंत्रण आहे, सर्वजण ये जा जेवाले.